पाणी बुडेना, त्याला पाण्यात बुडवण्याचा प्रयत्न जर केला तर काय ते बुडत नाही. शस्त्रे छेदेना, आणि आपण त्याच्यावर शस्त्राने जर घाव करतो म्हटलं तर तो घावही करत नाही. घनवरी पिटिता परी मरेना, आणि घरांतर जर आपण पिटून त्याचे तुकडे करतो म्हटलं तरी तो पिटवला जाणार नाही. सांडस्वरी तोडिता परी तुटेना, एखाद्या सांडशीने किंवा कुठल्या वस्तूने आपण तोडण्याचा प्रयत्न करतो ते तुटत नाही. कवणीची रोगुनेने, आणि हा रोगही कोणी जाणू शकत नाही. अधिका दुःखची होय, एखादा एक रोग जाणे परी उपावलेने, एखादा व्यक्ती त्याचा रोग जाणतो ही काय वस्तू आहे आणि याचा एखादा उपाव जाणे परी रोग नेणे, एखादा उपाय जाणतो पण हा रोग कोणता आहे हा ओळखू शकत नाही. एखादा एक जाणता ये, मग एखादी जाणता येतो तो रोगही जाणे आणि उपावही जाणे, तो रोगही जाणतो आणि त्याच्यावर उपायही जाणते. तो तया ते अपाय पाजी, म्हणजे ही कीड निघाली पाहिजे म्हणून अपाय पाजतो. आणि देणे ते चरपडवणी मरे, आणि का तो जो रोग आहे तो काय होतो तो चरपडून म्हणजे नाही होतो. तैसे जीवाची अनादी अविद्या लागली असे, त्याच पद्धतीने जीवाला काय लागलेली आहे अनादी अविद्या लागलेली आहे. आणि ते पिटावया जीवने उपाय करी, आणि ते आपल्यातून दूर झाली पाहिजे निघाली पाहिजे म्हणून जीव अनेक उपाय करतो. परंतु देणे अधिकार तर्कची होती, परंतु त्याच्यामुळे अधिक मनुष्य नरकालाच जातो. मग परमेश्वर कृपा शक्ती करून फेडिते तरी फिटे, जोपर्यंत परमेश्वराची चांगला नाही कृपा शक्ती होणार नाही आपल्यावर जीवावर कृपा, तोपर्यंत ते फिटणार नाही. हो काजी, आणि म्हण बटुबास काय म्हणते त्यांना समजलं ही गोष्ट, कारण की हा जीव आहे ना, हा जीवाला अविद्या बंधन पहिलेपासूनच आहे, हे काही कोणी लावलेलं नाही आहे, तो पहिलेपासूनच अविद्येमध्ये बंधनात आहे. आणि म्हणून हे काही कोणी लावलेलं त्याचा उपायही नाही जीवाकडे. एखादा जाणता येतो पण त्याला रोग नाही, रोग आहे पण उपाय नाही. आणि अशा पद्धतीने फक्त परमेश्वरच याला आपल्या जीवाचा आणि अविद्येचा छेद करू शकतात, अन्यथा कोणीही जीवाविद्येचा छेद करू शकत नाही. भट्टी पुसले जी गोसावी, अशी जो अनुसरे तेने काय ते जावे, जी तुमच्याजवळ अनुसरून घेतल्यानंतर जीवाने कशा कशाचा त्याग केला पाहिजे. मग गोसावी त्याग प्रकरणी रोपिले, आणि म्हणून स्वामींनी काय निरूपण केलं मग त्याग प्रकरण निरूपण केलं. त्याच्यामध्ये आता समोर आचार, आता पूर्ण आचाराचेच प्रश्न आहे सुरुवात होता. मलाच वाटते की सर्वज्ञ म्हटले ठोनी पाठविल्या जावे बोलाविल्या यावे. देव म्हणताय की आम्ही पाठवले तेव्हा तुम्ही जायचं आणि बोलाविल्या यायचं. स्वदेश समन्त्याज स्वग्राम समन्त्याज समंध्याचा समन्तो विशिष्टा त्याच समंध्य विकारणाही समंध्य विकार विकारी रसस्य विमुख सेवा निवृत्ती नावडत सेवी तोचे आवडोनी ठाके मग साणीता इन संडय ऐसा विपू बापुडा जो सेवित साता आपल्या मोहराण करी. म्हणजे जर आपण स्वदेशाचा त्याग केला नाही, स्वग्रामाचा त्याग केला नाही, तर आपले जे नातलग आहे ते काय करणार आपल्याला आपल्या धर्मावर अवतीणार नाही. तर प्रत्येकाला वाटतं आपल्याला खाणं देणं केलं पाहिजे पण, आणि अशा मनुष्य दृढ राहणार नाही. आणि म्हणूनच देवाना का सांगून नावडत त्याची सेवितेची आवडून ठाकली. मग अशा पद्धतीने तुम्हाला ज्या वस्तू आवडत नाही त्या आवडायला लागल्या. आपण आता म्हणतो नाही आवडत तिथं राहून आपल्याला हे होणार. आणि जर स्वदेशातले व्यक्ती धर्मी लक्ष असणार तर आपल्याला त्यांना सांगायसाठी म्हणावं काही ना काही ते आपल्याला ते करता येईल. परंतु अति नातलगाचंही करता येत नाही, बाकी मोहामुळेच मनुष्य बळी पडतो कोणत्याही गोष्टीसाठी. जो सेवित साधा आपल्या मोहरा न करी, असा तुम्हाला आपला तो हा बापुडा वाटतो.
तो आपल्या समोर कधी आणून ठेवेल काही सांगता येत नाही. तव भटी पुसलेची जीव फसिवल्या जीव काय गा दोगती जाये. तो हा जर जीव विफ जर सेवन केलं तर हा अधोगतीला जातो काय. सर्वज्ञ मंत्रे विषय संबंध मात्रे जीव काय गा जात असे. विषय सेवन केल्याने हा जीव काही जाणार आहे का, मरणार आहे का. परी सेविक साता की एकी गडरा घाली जे काही से नाही उत्संत नाही. त्याचे आशय एका गड्ड्यावर तुम्हाला नेऊन टाकेल म्हणजे ते तुम्हाला निघताही येणार. आणि अशा गड्ड्यात पडण्यापेक्षा आपण आचरण केलं कधी चांगलं. यावेळी बाईजी म्हटले बाबा संबंध आणि विको सेविल्या नर्क होती. मग सर्वज्ञ म्हटले बाई पुरुष जेथून जेथून विषय सेवा करे तेथून तेथून धर्मी निपुण जाये. आणि म्हणून जितकी जितकी आपण खाण्यापिण्याविषयी संसाराविषयी आवडी ठेवू तेवढं आपण धर्मापासून जाण्याची भीती आहे. हे सर्व संन्यासासाठी आहे. पण तुमचं पुढचं पाऊल संन्यासाकडे असावं याच्यासाठी ही माहिती तुम्हाला आवश्यक आहे. कारण की उगाच स्वामी या महाराष्ट्रामध्ये परिभ्रमण करत आचरण करत काबर फिरले का. त्यांच्या पाठोपाठ तुम्हीही या आचरण करता करता आपला परमेश्वराच्या सेवेमध्ये परमेश्वराच्या दुःखामध्ये आपलं आयुष्य उरलेलं व्यतीत करावं हे स्वामींचं शिकवण आहे जीवनात. की संसार झाला आपण की मग जर ज्याला संन्यासाचे अडथळे असेल त्याने घरी जाऊन विरक्तता अंगी करावी. घरी जाऊन थोडं थोडं आचरण करावं, स्मरणामध्ये मन लावावं आणि आपल्या देवधर्मामध्ये प्रपंचाच्या गोष्टीसाठी आपण बळी पडू नये. संसार कोणाच्या हाती स्वाधीन करून आपण अलग आपलं स्मरण चिंतन करत राहावं त्यांच्यामध्ये. म्हणजे अशी विरक्ता आणण्यासाठी स्वामींनी हे आचारधर्म केलेलं आहे. तर मग कारण की आता आपल्याला जाणीव नाही राहिलं तर उद्या आपण त्याच्याविषयी डोळे आपले आलेले झाले, आपल्याला वाचताही झालं काही नाही. मग तुम्ही अभ्यास करतो म्हटलं तर तुम्हाला हे आताच अभ्यासून घेणं महत्त्वाचं आहे. म्हणून हे फक्त संन्यासासाठीच नाही आहे तर हे सर्व जीवांसाठी आहे. पण आता ज्याचं त्याचं विचार की आपल्याला पुढं संन्यास करायचा आहे किंवा नातवामध्ये रमान होऊन राहायचं आहे किंवा पोराच्या शिवागाड्या खायच्या आहे का. कारण की आजकाल असं होते की संसारामध्ये पोरं बाळं कशाला बिनफालतू हे बुढे लोक आमच्या संसारामध्ये लक्ष घालते. एक म्हणजे आमच्या नवरा बायकोचं पटत नाही ज्यामध्ये ह्या गोष्टी होतात का की तुम्ही मोह जो आहे हा मोह याचा दूर होण्याचा प्रयत्न करत नाही. कारण की आपला संसार झाला, लग्न झालं, मुलाबाळाचं तर आपलं थोडं थोडं विरक्तता आणणं आपलं काम आहे. आणि या गोष्टी देवानं अशाने सांगितलं का तुम्ही त्यांना हे करून टाकावं, अशा पद्धतीने सांगितलं. या संन्यास धर्म कशासाठी तुमच्यासाठी सांगितलं आहे. वास्तविक पहिले पाहतो म्हटलं तर बाळ भिक्षुक पण होत. फक्त एक आपल्याला आलेले आहे आचार्याचे पुत्र वैरागी आलेले आहे. परंतु सर्वात जास्त कोण होते, संसारिक लोक होते जे अर्धा संसार करून स्वामींच्या सन्निधानामध्ये आलेले आहे. हा आचार धर्म कोणासाठी आहे, अर्धा प्रपंच करून आलेल्या लोकांसाठी. कारण की त्यांची आवडी संसारात डबल जाणार नाही. कारण की त्यांनी खूप म्हणजे जे संकट झेलेली असतात गोटे म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये एवढे म्हणजे वरचढ जीवन त्यांनी काढलेलं असते, एवढे दुःखाचे कष्टाचे दिवस काढलेले असते त्याच्यातून तितके पक्के होऊन असतात की त्यांना असं वाटत नाही की संसार पुन्हा आमच्या वाट्याला यावं का. मग असे परिपक्व झाले लोकांसाठी किंवा हा संन्यास धर्म निर्माण केलेला आहे. आणि म्हणून हा तुमच्यासाठी आहे. म्हणजे ते आता बाकीचं आपण पुढे पाहू. दंड